अध्यक्ष महोदय, सर नंबर आजचे चारही प्रस्ताव एक झालं काही झालं 293 आपण एकत्रित करून राहिलो. बरेच सदस्य बरंच काही बोललेले आहेत. मला फक्त 2 सजेशन्स याच्यामध्ये द्यायचे आहेत. हो बोला सर. अध्यक्ष महोदय, खूपच उत्कृष्ट काम महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारतामध्ये या दोन्ही योजनेमध्ये उत्कृष्ट काम महाराष्ट्रामध्ये होऊन राहिलं. आपण नंबर ऑफ हॉस्पिटल्स वाढवले. आजार जे आहेत ते 900 वरून 1900 पर्यंत आपण नेले. याच्यामध्ये एक फक्त अडचण आहे, ती आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या रिप्लायमध्ये दूर करावी एवढी माझी विनंती आहे. काही प्रोसिजर्स आपण गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटलसाठी रिझर्व ठेवले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, अकोल्यासारख्या हॉस्पिटलची परिस्थिती अशी आहे की 500ची इंटेक कॅपॅसिटी आहे आणि 2,500 OPD आहे आमची. आणि त्यामुळे माझी विनंती आहे प्रस्तावाच्या निमित्तानं आरोग्यमंत्र्यांना की ह्या ज्या गव्हर्नमेंट रिझर्व प्रोसिजर्स आहेत, जसं हिप जॉईंट रिप्लेसमेंट असतील, हर्निया आहे, अपेंडिक्स आहे, तर ह्या रिझर्व प्रोसिजर्स आपण प्रायव्हेट जे महात्मा फुलेला एम्पॅनल हॉस्पिटल्स आहेत त्यांना आपण देणार का किंवा दिले पाहिजे अशी एक विनंती आहे. दुसरं, मी प्रस्ताव वाचत असताना सांस्कृतिक मंत्र्यांचं कौतुक करायचं आहे की 12 किल्ल्यांसाठी त्यांनी युनेस्कोची मान्यता आणली, परंतु महाराष्ट्रात असे 300च्या वरती किल्ले आहेत ज्यांना फार कमी रकमेमध्ये ज्यांचं संवर्धन होऊ शकते. मान्य अध्यक्ष महोदय, DPCच्या हेडमध्ये किल्ले संवर्धनासाठी एक हेड आपण तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आमचे पालकमंत्री अकोल्याचे पैसे द्यायला तयार आहेत. अडचण अशी आहे की आपले जे किल्ले आहेत ते हेरिटेजमध्ये येतात आणि म्हणून हेरिटेजच्या माध्यमातूनच ते काम करावं लागते आणि तिथं गेल्यानंतर 2-2, 3-3 वर्ष प्रस्ताव रखडलेले राहतात. आणि म्हणून माझी विनंती आहे या प्रस्तावानिमित्त माननीय आशिष शेलार साहेबांनी रिप्लायमध्ये सांगावं की असे जे लहान भुईकोट किल्ले असतील किंवा अकोल्यासारखा जो किल्ला आहे आमचा, त्या किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी निधीची तरतूद ते करतील काय, आणि केली तर मग ह्याचं रिपेरिंगचं काम कोण करेल हा एक दुसरा विषय होता. मला ऑब्जेक्शन नाही आहे, परंतु श्री क्षेत्र भीमाशंकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर, ज्योतिबा मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर या सर्व विकास आराखड्याचं 3,661 कोटीचं प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. आमच्या अकोला राजेश्वर मंदिराच्या बाबतीत मी शासनाचे आभार मानतो की माननीय एकनाथजी शिंदे यांनी त्याला ब वर्ग दर्जा दिला. देवेंद्रजींनी 50 कोटीचा निधी देण्याचं कबूल केलं, पण त्याच्यामध्ये एक अडचण अशी होती की जिल्हास्तरीय समितीतून त्याला मान्यता द्यायची होती. ती मान्यता पण आपण दिली आणि आता प्रस्ताव हा हाय पॉवर कमिटीकडे फक्त एक तात्पुरता आराखडा मंजूर करण्यासाठी गेलेला आहे. माझी या प्रस्तावानिमित्त विनंती आहे की माननीय मंत्री महोदय या HPCमधून पुढच्या किती दिवसात हा आराखडा आमचा मंजूर करू, वस्तुस्थितीमध्ये कामकाज कधी चालू होईल याचं आश्वासन उत्तरामध्ये त्यांनी द्यावं. इतक्या 2च गोष्टीबद्दल मला या ठिकाणी बोलायचं होतं. परंतु हे जे चारही प्रस्ताव आपण क्लब केले आणि याच्यामध्ये अनेक विषय आपण घेतले, त्याच्यामध्ये आपल्या राजे रघुजी भोसले यांची तलवार आणण्याचं काम जे आशिषजी शेलार यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं या प्रस्तावाच्या निमित्तानं अभिनंदन करतो. माननीय अध्यक्ष महोदय, साधारणतः शिवाजी महाराजांचा निधन काही वर्ष जर झालं नसतं तर आपला जो खानदेश आहे आणि विदर्भ आहे, इथं हा प्रदेश जो निजामशाहीच्या हाताखाली होता, हा प्रदेश स्वराज्यात सामील तेव्हा झाला असता आणि एक फार मोठं संस्कृती आणि जतन या माध्यमातून झालं असतं. परंतु आमचं भागातल्या लोकांचं दुर्दैव की तसं होऊ शकलं नाही. परंतु रघुजी राजे भोसले यांनी तो वारसा चालवला आणि त्यांची तलवार आणण्याचं मोठं काम सरकारने केलं. त्याबद्दल मी सरकारच्या या प्रस्तावाच्या निमित्तानं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. ठीक आहे. अबू आजमी साहेब.